brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ही स्ट्रॅटेजी बीजेपीने स्वतः तयार केली आणि तशी वेळही राजकीय पक्षावर त्यांनी आणली. चंद्रशेखर बावनकुळे ग्रामीण भागामध्ये ज्यांचा एक वरचष्मा मानला जातो त्यांनाच त्यांनी निवडणूक प्रमुख केलं होतं. कामठीमध्ये यावेळेस लक्ष्मी दर्शन खूप झालं आणि सर्वात जास्त सर्व पक्षाचे उमेदवार तिथे उभे होते, त्यामुळे विभागणी होणार आहे. ज्या कामठीमध्ये सुलेखाताई कुंभारे या भाजप आणि साधारणतः लोकसभा विधानसभेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये गडकरींसोबत आणि विधानसभेमध्ये फडणवीसांसोबत खांद्याला खांदा लावून त्या प्रचारात असतात. यंदा मात्र ते बावनकुळेंवर त्यांचा मोठा रोष बघायला मिळाला. तर या मागचं काय राजकारण आणि त्याचा फायदा कोणाला होईल असं वाटतं? डुप्लिकेशन व्होटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. बाहेरून काही मतदार आणले गेलेले आहे. ही फॅक्ट आहे, याला नाकारू शकत नाही. काट डालेंगे फाट डालेंगे सगळ्या गोष्टी झाल्या. कसं बघता तुम्ही याच्याकडे आणि त्याचा फायदा कोणाला होईल? कोणाला याचा फायदा कसा होऊ शकतो तो भाजपला जास्त होण्याची शक्यता याच्याकरता आहे की एक तर लाडली बहीण अजूनही विधानसभेपासून ती लोकांच्या मनातून गेलेली नाही आहे. म्हणजे मतांचं प्रचंड डिवायडेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. देशमुख पाटलांचे वाद असतात, वाड्यावाड्यांचे वाद असतात, शेतीवरचे बंधाऱ्यावरचे वाद असतात. हे सगळे वाद या इलेक्शनच्या वेळा उफावून येतात, धमक्या होतात, मारामाऱ्या होतात. आणि माझ्या अंदाजानुसार 27 नगर परिषद आणि नगरपंचायतीपैकी 18 ते 22 नगराध्यक्ष नेमकं या निवडणुकीमध्ये काय काय चित्र बघायला मिळालं, काय याच्यामधून समोर येत आहे का? कोणाचं या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार जोरदार राहिला, कोणाचं काय प्लस मायनस पॉईंट राहिले आणि एकंदरीत या निवडणुकीमध्ये संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर काय चित्र बघायला मिळालं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार विकास वैद्य सर आहेत, हितवाद दैनिकाचे. आपल्यासोबत संघपाल गडलिंग आहेत, जे दैनिक पुण्यनगरीचे आहे, ग्रामीण जिल्ह्यातला मोठा अभ्यास त्यांचा आहे. आपल्यासोबत महेश उपदेव आहेत, दैनिक सामनाचे इथले प्रतिनिधी आहेत. विकास सर, आपल्यापासून सुरू करू. निवडणूक आपण बघितली, या निवडणुकीत काय वेगळेपण आपल्याला जाणवलं आणि कुठले असे वेगळेपण आणि कुठले असे मुद्दे होते जे या निवडणुकीमध्ये गाजले? काय वाटते तुम्हाला? आणि मतदानाचा जो पॅटर्न आहे, साधारणतः 65.25% इतकं मतदान नागपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, तर या टक्केवारीचा पॅटर्न बघता काय वाटतं आपल्याला? नाही, ग्रामीण भागामध्ये जसे शहरी भागातले जे मुद्दे असतात तर तसा मुद्दा नसतो. त्याच्या गावचा जो भाग असतो, शेती असेल, पाणी असेल, पांधन रस्ते असतील, काही रेतीचा भाग असेल, नदीचे बंधारे असतील, हे साधारण मुद्दे होते. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायती अशा एकूण 27 ज्या नगरपरिषदा नगरपंचायती होत्या, या पूर्ण महाराष्ट्रात एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होत्या, ज्या सगळ्या मिळून कोकणच्या एका डिव्हिजनमध्ये आहे. आणि याच्यात जर आपण बघितलं तर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये भाजपनी थोडीशी प्रचारामध्ये जी आहे, ज्या पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी होती, जे चंद्रशेखर बावनकुळे ग्रामीण भागामध्ये ज्यांचा एक वरचष्मा मानला जातो त्यांनाच त्यांनी निवडणूक प्रमुख केलं होतं, तो एक भाग होता. आणि जी भाजपची जी एकूण स्ट्रॅटेजी राहिली, साधारणपणे एक असा अंदाज व्यक्त केला जातो की भाजपनी खूप आधीच आपण एक म्हणजे सोलो निवडणूक लढायची, म्हणजे आपण एकट्यानी ती निवडणूक लढवायची, एकट्यानी आपले कॅन्डिडेट उभारायचे, त्या दृष्टीने त्यांची तयारी पूर्ण झाली होती. जरी चर्चा वेगवेगळ्या असल्या तरी, आणि वेगवेगळ्या घटक पक्षांकडनं जे वेळोवेळी म्हणायचे की आम्हाला इतक्या सीट्स पाहिजे, तितक्या सीट्स पाहिजे, आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला भाजपला जेव्हा विचारायचे त्यावेळेला ती बेरीज साधारण जमत नव्हती, त्याचं कॅल्क्युलेशन. त्याच्यामुळे या सगळ्या प्रचाराच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक तर युती झाली नाही, एक भाग झाला. शेतकऱ्यांचं जर आपण बघितलं तर जे बच्चूकडूनचं जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये जे आश्वासन मिळालं, तर त्या आश्वासनाचा मला वाटतं भाजपनी त्याचं क्रेडिट घेतलेलं आहे. आणि ग्रामीण भागात शेतकरी हा एक सर्वात मोठं वेपन आहे. त्याच्यामुळे तो जो एक मुद्दा आहे, तो मुद्दा बऱ्यापैकी भाजपनी आपल्या ताब्यामध्ये घेतल्यामुळे त्याचा फायदा भाजपला मिळेल. दुसरं म्हणजे काय झालं की जर आपण साधारणपणे इतिहास बघितला तर भाजप आणि काँग्रेस असे दोनच पक्ष विदर्भामध्ये येतात. आणि त्याचा पण या सगळ्या प्रचारामध्ये काँग्रेसमधली जी अंतर्गत त्यांच्यामध्ये गटबाजी किंवा सगळा भाग आहे, तो त्यांना निश्चितपणे मारक ठरणार. त्या तुलनेमध्ये भाजपने आधीच कॅन्डिडेट सगळे हे ठरवून ठेवले होते. आणि जे आपण म्हणालात की कोणाला याचा फायदा कसा होऊ शकतो,
तो भाजपला जास्त होण्याची शक्यता याच्याकरता आहे की एक तर लाडली बहीण अजूनही विधानसभेपासून ती लोकांच्या मनातून गेलेली नाही आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा ग्रामीण भागातल्या महिलांनी घेतलेला आहे. हा एक भाग जी मतांची टक्केवारी ज्याच्यामुळे वाढली. दुसरा भाग जो मगाशी मी शेतकऱ्यांचा जो म्हटला होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हटल्याबरोबर त्याच्यामुळे आपण जर जसं मी काही ग्रामीण भागात दौरे केले, बऱ्यापैकी अर्धा भाग मी पाहिला, त्याच्यात माझं जर लक्षात आलं की भाजप हा एकतर नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुकांचा जो अनिश्चिततेचा काळ चालू होता 50% आरक्षणाच्या नंतर किंवा निवडणुका होतील की नाही असं साधारणपणे, पण भाजप कुठेही प्रचारात थांबला नाही. इतर पक्षांमध्ये साधारणपणे संभ्रम तो दिसला जसा लोकांमध्ये होता. त्याच्यामुळे भाजप हा प्रचारामध्ये पूर्णपणे आघाडीवर राहिला. आता हा भाग वेगळा आहे की काही ठिकाणी भाजपचे काही लोक वेगळ्या ठिकाणी गेले, पण ते जे हॉपिंग झालं पार्टी हॉपिंग, ते पार्टी हॉपिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये नाही झालेलं आहे, ते इतर पक्षांमध्ये झालं. आता काही ठिकाणी इथपर्यंत झालं की शिवसेना शिंदेची युती इव्हन काँग्रेससोबत झालेली दिसते आहे 1-2 ठिकाणी. तर मला साधारणपणे असं वाटतं की ज्या स्ट्रॅटेजिकली किंवा ज्या आर्टिक्युलेट पद्धतीने भाजपनी प्रचार आणि त्यांची स्ट्रॅटेजी आखली, त्यांच्या उमेदवारांची पेरणी केली किंवा आधीपासनं 1 वर्षापासून त्यांनी ग्रामीण भागाचा, कारण साधारणपणे ग्रामीण भागामध्ये थोडंसं भाजपा कमजोर मानलं जातं, जरी 2017मध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आली तरी. त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मते याची पूर्ण स्ट्रॅटेजिकली आखणी करून आणि आपण एकट्यानेच निवडणूक लढायची अशा तयारीनेच ते उतरले होते. त्याच्यामुळे या जे जास्त मतांची जी टक्केवारी आहे याचा फायदा भाजपलाच जास्त होण्याची शक्यता. आपण बघितलं जो 65.25% इतकं मतदान झालेलं आहे जिल्ह्यामध्ये, त्याचा फायदा भाजपला होणार असं विकास सर म्हणत आहे. संगपालजी, तुम्ही काय सांगाल? नागपूर जिल्ह्यातल्या ज्या नगरपरिषदा आहेत 15, त्यापैकी एक प्रमुख कामठी एक नगरपरिषद आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी काल बघायला मिळाला. तर या मागचं राजकारण काय आणि याचा जो फायदा आहे तो कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं? आणि साधारण आपण बघितलं की ज्या कामठीमध्ये सुलेखाताई कुंभारे या भाजप आणि साधारणतः लोकसभा विधानसभेमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये गडकरींसोबत आणि विधानसभेमध्ये फडणवीसांसोबत खांद्याला खांदा लावून त्या प्रचारात असतात. यंदा मात्र ते बावनकुळेंवर त्यांचा मोठा रोष बघायला मिळाला. तर या मागचं काय राजकारण आणि त्याचा फायदा कोणाला होईल असं वाटतं तुम्हाला? आता एकंदर बघितलं तर सर्वात मोठी नगर परिषद ही जिल्ह्यातील कामठी नगर परिषद आहे. त्या ठिकाणी 34 आणि 1 नगराध्यक्ष असं 35 बलाबल आहे. तर एकंदर त्या ठिकाणी आपण बघितलं तर सुलेखाताईंचा बहुजन रिपब्लिकन एकता मंचाचे उमेदवार अजय कदम, BJPचे अजय अग्रवाल आणि काँग्रेसचे शकूर नागानी, म्हणजे मतांचं प्रचंड डिवायडेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि BJPसाठी तो गड स्वाभाविक नाही, कारण 17,000 मतदान हे काँग्रेसला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मिळालं होतं. त्याच्यामुळं तिथं BJP हे प्रचंड पिछाडीवर होती आणि त्यांना ही जे आपला उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर BJPला त्या ठिकाणी मतांचं डिवायडेशन करावं लागणार होतं. तर त्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअल जितके मतदार उमेदवार उभे होईल ही स्ट्रॅटेजी BJPने स्वतः तयार केली आणि तशी वेळही राजकीय पक्षावर त्यांनी आणली. त्याच्यामुळं त्याचा फायदा प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या हा BJPलाच होणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या BJPचे जे उमेदवार आहेत त्यांचा मार्ग त्या ठिकाणी सुकर होईल. राजकारणाची प्रचाराची पॉलिसी बघितली तर डुप्लिकेशन व्होटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. बाहेरून काही मतदार आणले गेलेले आहे. ही फॅक्ट आहे, याला नाकारू शकत नाही. परंतु मतांचा जर टक्का वाढवायचा असेल तर बहुतांशी तुम्ही सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायती बघितलं तर ज्या 12 नगरपंचायतीपैकी त्याच्यातल्या 9 नगरपंचायती बहुतांशी माझ्या माहितीनुसार ह्या नवीन आहे आणि त्या ठिकाणीच मतदान ही सर्वाधिक झालेलं आहे. पारशिवनीमध्ये 79% मतदान झालं आहे. मग नगर परिषदेमध्ये मतदार अधिक असतात तर त्या ठिकाणी तिथलं टक्केवारी का नाही वाढली? तर याला ज्या ठिकाणी गट्टा मतदान होतं ते गट्टा मतदानापैकी काय झालं का एका कुटुंबात 12 ते 15 व्होटिंग असलं, त्यामधलं 2 व्होटिंग या वार्डात प्रभागामध्ये होते, बाकीचं 8 व्होटिंग 10 पैकी 8 व्होटिंग दुसऱ्या वार्डात. त्याच्यामुळे मतदार हा काहीसा त्यावेळी ट्रबल झाला. त्यामुळे काहींनी मग मतदानच न करणं पसंत केलं. त्यामुळं काय झालं का त्या नगर परिषदामध्ये मतांची टक्केवारी घसरली. 62 माझ्या राजकीय अंदाजानुसार 72% मतदान जायला पाहिजे होतं. परंतु अभ्यास केला तर नगरपंचायतीचं मतदान हे प्रत्येक 65 आणि 72
75च्या मतामध्ये आहे. यासाठी निवडणूक आयोगानं पावलं उचलायला पाहिजे. आणि ही काही डुप्लिकेशन आहे, मतांची पडवापडवी होते, अवैध त्यामध्ये नियमबाह्य काही प्रकार होतात, त्याला आळा घालण्यासाठी काहीतरी सशक्त उपाययोजना करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण नक्की बघितलं यांचं मत. तुम्ही काय सांगाल महेशजी की ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघितलं मतांची जो हे होतं काय म्हणतात त्याला नियोजन होतं म्हणा किंवा मतांचं जे विभाजन आहे आणि या 5-5, 6-6 पक्षाचे प्रमुख पक्षाचे सर्व उमेदवार काही ठिकाणी उभे करण्यात आले होते. कसं बघता तुम्ही याच्याकडे? आणि आपण कामठीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपण बघितलं अनेक आरोप प्रत्यारोप झाले. सावनेरचा विचार केला आपण तर या निवडणुकीमध्ये काट डालेंगे फाट डालेंगे सगळ्या गोष्टी झाल्या. कसं बघता तुम्ही याच्याकडे आणि त्याचा फायदा कोणाला होईल तुम्हाला असं वाटतंय? कारण आता मतदान झालेलं आहे. कामठीमध्ये यावेळेस लक्ष्मी दर्शन खूप झालं आणि सर्वात जास्त सर्व पक्षाचे उमेदवार तिथे उभे होते, त्यामुळे विभागणी होणार आहे. आणि जे लक्ष्मी दर्शनाचा जो प्रकार घडला तो घातक ठरणार आहे. BJPला घातक ठरेल. ज्यांनी लक्ष्मी दर्शन केलं त्यांना घातक ठरणार आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यात पूर्ण बघितलं तर प्रचारामध्ये BJPने आघाडी घेतली होती. आघाडी घेतली असली तरी त्यांच्या नेत्यांनी जे धमक्या देण्याचे प्रकार केले त्याची चपात त्यांना बसणार आहे. आपण बघितलं धमक्या देण्याचा जो एक हा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले, शिवीगाळ झाली, धमक्या देण्यात आले. आणि या सगळ्यामध्ये कसं बघता तुम्ही याचा निवडणुकीमध्ये किती या सगळ्याचा प्रभाव पडेल? आणि एक दुसरा प्रश्न याला जोडून असा की यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक ग्रामीणमधले नेते चक्क हेलिकॉप्टरनी प्रचार करताना दिसले, तर कसं बघता? नाही, गावातली निवडणूक एक तर काय झालं की एक बघा तुम्ही की ज्या निवडणुका 2022मध्ये व्हायला पाहिजे होत्या, म्हणजे 2017मध्ये ज्या निवडणुका झाल्या तर 2017 नंतर आत्ता एकदम 2025मध्ये तर इतक्या वर्षानंतर निवडणुका झाल्यानंतर साधारणपणे गावातला खूप मोठा वर्ग एकदम मतदानासाठी बाहेर निघाला. हा एक भाग झाला. आणि गावामधलं जे आपण जे राजकारण हे जे म्हणतो ना की राजकारण केलं जातं, राजनीती किंवा हे राजकारण गावांमध्येच होतं, शहरामध्ये नाही होते. आणि राजकारणात आता ऑब्व्हियसली या मागच्या 2014पासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून महाराष्ट्राचा पूर्ण चेहरा बदलून गेलेला आहे. आपल्याला काही असं कोणाला हे नाही म्हणायचं की यांनी केलं त्यांनी केलं वगैरे वगैरे, पण ग्रामीण भागात इकडे तिकडे गाडी घोडे सगळ्या प्रकारचे मॉल, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी सुविधा सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळे आता जर आपण म्हटलं की जर आपण खूप आधीची 1975ची निवडणूक जर आपण बघितलं की जेव्हा 25,000मध्ये पूर्ण निवडणूक निपटून जायची, आज तसं नाही राहिलेलं आहे. आज तुम्हाला अक्षरशः म्हणजे आपण गावांमध्ये जर गेलं तर कोण कॅन्डिडेट किती पैसे वोटरला देणार आहे इथपासून ती सुरुवात असते. त्याच्यामुळे त्याच्याकडे गाडी घोडे किती, मग गाडी मागितल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना गाडी देणं आलं तर हा जो गाडी देणं आहे, घोडे देणं आहे, धमक्या देणं आहे, गावांमधले वेगवेगळे वितुष्ट असतात, देशमुख पाटलांचे वाद असतात, वाड्यावाड्यांचे वाद असतात, शेतीवरचे बंधाऱ्यावरचे वाद असतात. हे सगळे वाद या इलेक्शनच्या वेळा उफावून येतात, धमक्या होतात, मारामाऱ्या होतात. तरी मला असं वाटतं की म्हणजे आता इतर ठिकाणी काय झालं माहीत नाही, पण आपल्या विदर्भामध्ये तरी खूप काही मोठ्या प्रमाणात असं झालं नाही की ज्याच्यामध्ये आपण खून आणि हे दडपशाही वगैरे वगैरे वगैरे. पण हा साधारणपणे गावाचा हा बाज राहिलाच आहे, यात नवीन काहीच नाही आहे. आणि तो त्याच्यामध्ये सगळेच पक्ष इन्व्हॉल्व होते. संगपालजी, आपण काय सांगाल? एकंदरीतच आपण बघितलं या निवडणुकांमध्ये तर नगर परिषद आणि नगरपंचायत यामध्ये बहुतांश ठिकाणी जे मित्रपक्ष आहेत, म्हणजे जसं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, हे वेगवेगळे लढले आणि एका विरोधात उभे टाकले. महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं काँग्रेस असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, उद्धव ठाकरे यांची, तर हे विरोधात लढलेलं चित्र आपल्याला बघायला मिळालं. तर या सगळ्या संमिश्र लढतीमध्ये आणि याच्यामध्ये कोणाला फायदा होईल या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यातले आपण 27 नगरपरिषद आणि नगरपालिका मिळून जे मतदान झालं काल? ऑब्व्हियसली आमचे अंदाज असे आहे की मतांचं डिवायडेशन प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. कारण की 6ही पक्ष इंडिव्हिज्युअली लढले, बसपा, वंचितही काही ठिकाणी होता. आणि वोट फॅक्टरमध्ये जे SC कम्युनिटी आणि ST कम्युनिटीचं बहुतांशी प्रमाणात हे वोटिंग सेक्युलर वोटिंग म्हणून ओळखलं जातं. ते वोटिंग काँग्रेस किंवा संबंधित डिव्होशनल जो पक्ष आहे त्याला जातं. त्याच्यामुळं काय झालं की BJPचं हक्काचं वोटिंग आणि जे प्लस त्यांना येणारं त्यांच्या प्रचार आणि विकास जे सध्या
गेल्या काही 11 वर्षापासून विकास चालू आहे, त्याच्या भरोश्यावरचं वोटिंग हे BJPच्या पुढ्यात जाईल. आणि माझ्या अंदाजानुसार 27 परिषद आणि नगरपंचायतीपैकी 18 ते 22 नगराध्यक्ष या BJPचे बसतील. उर्वरित ठिकाणी काँग्रेस येईल, नगरसेवक काँग्रेसची असेल, परंतु एकंदर चित्र बघता ही BJPची वाट या निमित्तानं सुकर होईल असं माझा राजकीय विश्लेषण आपण आहे. बघितलं नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याबद्दल नागपुरातील काही वरिष्ठ पत्रकार आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे की ज्या निवडणुका झाल्या 2 डिसेंबरला जे मतदान झालं त्यामध्ये जे निकाल येणार आहे 21 तारखेला, त्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे की कोणाचं पारडं जे आहे ते या निमित्ताने ग्रामीण भागातल्या निवडणुकांच्या निमित्ताने जड असणार आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.